भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव साजरे केले जातात। त्यामधील एक होळी व रंगपंचमी आहे। हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा केला जातो। त्यामुळे निसर्गपूरक होळी खेळण्याचं आवाहन विदर्भ न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे। भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव साजरे केले जातात। त्यामधील एक म्हणजे होळी व धुलीवंदन। हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा केला जातोय। आज नैसर्गिक धुलीवंदनाचा विसर प्रत्येकाला पडत चालला आहे। होळी रंगपंचमी यामध्ये पळस यांच्या फुलापासून नैसर्गिक रंग तयार होतो। हा रंग शरीराला अपायकारक नाही। आजकाल रंगपंचमीला केमिकल युक्त रंग मोठ्या प्रमाणात वापरले जातात। त्यापासून डोळ्यांचे विविध आजार होतात, त्वचेचे रोग उद्भवतात। भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला महत्त्वाचं स्थान आहे। पळसाच्या फुलापासून होणारा रंग शरीराला कुठल्याही प्रकारे इजा पोहोचवत नाही। पूर्वी याचा वापर सर्रास व्हायचा, परंतु ही संस्कृती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे। या देशामध्ये विविध सण उत्सव अत्यंत आनंदामध्ये साजरा केले जातात। आता उद्या परवा येणारा होळीचा हा जो सण आहे, हा सुद्धा आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण साजरा करतो। खरं तर हा सण आणि उत्सव आपल्या संस्कृतीचं जतन करण्याकरिता असते आणि त्याच माध्यमातून होळी या सणामध्ये आपण जी होळी पेटवतो, या होळीमध्ये सुद्धा आपण वृक्षांची तोड न करता जर तंबाखू गुटखा या ज्या गोष्टी आहेत यांची जर होळी केली तर निश्चितच वेगळा मेसेज, एक संदेश समाजापर्यंत पोहोचू शकतो। त्याचबरोबर धुलीवंदन येतो आणि या धुलीवंदनामध्ये जे काही केमिकलचे कलर्स असतात याच्यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते किंवा लहान मुलांच्या त्वचेला सुद्धा वेगळे रोग किंवा इजा होऊ शकते। याकरिता जर आपण नैसर्गिक कलरांचा जर वापर केला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण हा सण साजरा करू शकतो। पूर्वी धुलीवंदन आले की लोक शेतात जाऊन पळसाचे फुलं वेचून घरी आणून पाण्यामध्ये उकळून त्यांचा रंग करून वापर करत असत। नैसर्गिक पद्धतीने होणारी रंगपंचमी ही आज कुठेही दिसत नाही। जसे हेट्याचे फूल मिठ्ठू खातात, तसेच या पळसाचे फूल पण मिठ्ठू खातात। जर या फुलामध्ये काही असं विषाणू असते तर याला मिठ्ठूनं खाल्लंच नसतं। म्हणून मी या उत्सवासाठी लोकांना विनंती करतो की त्यांनी पळसाच्या फुलाचं रंग तयार करावा आणि आपल्या मित्राला, आपल्या सगळ्या सोयऱ्यांना हे पटवून द्यावं की या पळसाच्या फुलामुळे कोणतंच माणसाला जसं की त्रास होत नाही आणि कोणती गोष्टीचा म्हणजे रोग होत नाही। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की रंगपंचमीचा हा सण, धुलीवंदनचा सण हा पळसाच्या फुलाचा रंग तयार करूनच करावा, एवढी मी नागरिकांना विनंती करतो। होळीसाठी वृक्षतोड करू नये, नैसर्गिक रंगांनी धुळवड साजरी करावी असं आवाहन विदर्भ न्यूज करत आहेत। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।